पाय लागले दुखायला. 3 तास झाले रुमालच वाळत नाहीये. काय रे? बाहेर पाऊस आहे, जागाच नाहीये वाळत घालायला. यार पाय दुखायला लागले रे. आवाज कसला आलाय? हेलो वॉचमैन, इधर ऊपर ऊपर. छोड़ो छोड़ो उनको, ऊपर छोड़ो. हमका ये है जमाई है वो. 3 महीने के बाद आ रहा है. हाँ सारखा सारखा बुलाते नहीं है ना उनको. हाँ सारखा सारखा बुलाते नहीं है. हाँ शिवाली खरे में जितना लगता है ना बालिश अभिनय उतना ही आता है उनको. हाँ हाँ छोड़ो ऊपर छोड़ो. हमका ही है ओळखी काय. छोड़ो छोड़ो. शिवाली, हे का मला शहाणपणा शिकवतात ग? स्वतः जसं काही इथे नॅशनल अवॉर्ड विनिंग स्किट करत असतात. निशिम, आता तू इथे येणं स्वीकारले त्यातच आलं रे हो सगळं. चल राहू दे आता, ते नको सांगू मला. चल ना पटापट पायऱ्या चढ ना. तुझं वर्किंग नको दाखवू, पायऱ्या चढणं वगैरे. चल ना पटकन. बाबा. हो अगं हो हो. बाबा. काय झालं रडायला? काय झालं माझ्या कोकराला? बोबडा बोक हे काय झालं? काय झालं माझ्या? काय झालं? काय झालं? बाबा, ओ बाळा, मला तुमची याद आली ना. याद आली ग, याद आली. वा वा, 2 दिवस झाले मराठी भाषा दिन झाला. आता आठवण हा शब्द सर्व्हिसिंगला पाठवला. पुढच्या वर्षी आता येणार नाही का? ओ ओ ओ अगं 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 शिवाली, असं कसं रडून चालेल? आठवण आली मला माहिती आहे ना. आठवण येणार नाही का? बाबा. तुझं लग्न झालंय तुझं आता. तुझं काय आहे शिवाली? रोज 5 वेळा फोनवर बोलतेस की नाही या माणसाशी? मग आल्या आल्या एवढं रडायला काय झालंय? तुम्हाला नाही कळणार हो. बाप आणि मुलीचं काय नातं असतं ना, तुम्हाला नाही कळणार. बाबा इथे या. हा हा मला महत्वाचं बोलायचंय तुमच्या. काय झालं? काय झालं? बाबा. काय बाबा. बाबा. इथे आठवतंय का बघ? आठवलं. बाबा. बाबा, माझ्या आणि निमिषच्या लग्नाला 4 वर्ष झालीत बाबा. ती तक्रार नाहीये हा, बाबा. ओ, ओ. बाबा 4 वर्ष झाली तरी तरी निशिम अजूनपर्यंत एकदाही रडलेला नाहीये बाबा. अगं, काय सांगतेस काय? हो बाबा. त्यांनी रडलं पाहिजे. मग तेच सांगते. रडणं आयुष्यासाठी, आपल्या जीवनासाठी फार महत्वाचं असतं. हो ना. रडणं हा एक उत्तम व्यायाम आहे. पण निमिष अशी आहे ना, नाही करत व्यायाम. बाबा मला भीती वाटते बाबा. अगं कसली भीती बाळा? बाबा, निशिम रडला नाही आणि त्याच्या किडनीला बुडबुडे आले तर? बाबा, निशिम रडला नाही आणि त्याच्या लिव्हरला फोडी आली तर? बाळा, आज मला आनंद झाला मी तुला मेडिकलला नाही पाठवलं त्याचा. खरंच सांगतो, हे असले आजार होत नाहीत न रडल्यामुळे. हा, पण जर आपण रडलो नाही तर मानसिक ताण वाढू शकतो. हो ना बाबा. काळजी करू नकोस, तुझा बाप अजून जिवंत आहे. लक्षात आलं? 3 मिनिटात त्याला रडवतो की नाही बघ. टेन्शन घेऊ नकोस, मला माहिती आहे. हा ये, एक कला असते, हळूहळू करायचं असतं. ये. नमस्कार. बाबा 5 मिनिट झाले मी येऊन. आता नमस्कार कराल? बसा. बसलोच आहे मी. हात बघा कुठे, मला म्हणतोय मी. बसा. काय म्हणताय जावा सुमात्रा बापू? जावई बापू. जावाई बापू. कुठला जावा सुमात्रा बापू? नाही, काय म्हणताय? बरं आहे ना? ह्या कशा आहेत तुमच्या? आई कशा आहेत? काही आहे, बरी आहे, बरी. बरं आहेत. माझा त्यांना हे सांगा, काय? नमस्कार. माझा नमस्कार सांगा. सांगतो. बाबा मुद्द्याचं बोला, तो रडत नाही. हा प्रॉब्लेम. हो, मी करतो सगळं. हळूहळू करायचं असतं. डायरेक्ट वेशाला हात घालायचा नसतो, जातील ते. काय चाललंय? काय नाही, चाललंय? काय 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 नाही, काय नाही. काही झालंय का? कसं आहे बघा, हे बघा कसं आहे माहितीये का, आयुष्य आहे. जवा नवीन पोपट हा बापू आपण. अहो, जावई बापू. इतकं अति कराल बाबा? जेव्हा नवीन पोपट हा बाप एवढं कराल तुम्ही? 4 शब्दांचा मला आहे प्रॉब्लेम. पहिल्यापासून मला प्रॉब्लेम आहे तर आहे. मग तो हा, तर जावई बापू कसं आहे, तुमच्या लग्नाला 4 वर्ष झाली, अजून पण तुम्ही हे नाही केलंय. काय? रडलेलं नाही तुम्ही? तुम्हाला कळतंय का किती किती गंभीर आहे हे? अहो, तुम्ही रडलं पाहिजे. हे सिरियस आहे. हे जे अश्रू आहेत आपल्या डोळ्यातले ते बाहेर खळाखळा वाहिले पाहिजेत. काय बोलताय आपण बाबा? माणूस आहोत ना, माणूसपणाचं ते लक्षण आहे, जिवंतपणाचं ते लक्षण आहे. तुम्ही रडलं पाहिजे. 1 मिनिट, मी नसेन रडलो पण
मध्येच का आलंय आणि एवढा काय प्रॉब्लेम होणार आहे मी न रडल्याने? अहो तुमच्या तब्येतीला प्रॉब्लेम होऊ शकतो न रडल्यामुळे. आपण विनाकारण का रडू मी? आणि टेन्शन्स असतात बाहेर, ऑफिसचे स्ट्रेस असतात, रडलं पाहिजे, मोकळं फ्लश केलं पाहिजे स्वतःला. हे खरंच रडत नाहीयेत? नाही ना बाबा. अहो त्या दिवशी माझ्या सासूबाई याची आई सायकलवरनं पडली ए तरी रडलं नाही. हा रडलं पाहिजे की आई पडली ना याची. काही खाली पडली, मला कसं कळलं नाही? बापरे. मला कसं कळलं नाही? हो? कोण तुम्ही? कशाला सांगायचं तुम्हाला माझी आई पडली ते? काही आणि मी हा? लांबचे नातेवाईक आहोत, लांबचे नातेवाईक आहोत हात आम्ही. पण लांब ठेवा. हा. आणि हिच्या स्वप्नात पडली होती माझी आई. माझा काही संबंध, मला कसं कळणार? शिवाली हे खरंय? बाबा काय अहो काय बाबा शिवाली हे खरंय? तुला हे स्वप्न पडलं का? हो बाबा. बाबा चुकून बाबा शिवाली हे खरंय का? बाबा चुकून बाबा, पडलं. तुझ्या स्वप्नात सासूबाईंना तू पाडलं सायकलवरून, हे खरं आहे माझं का? चुकलं. काय त्या सासूबाई नाही आहेत, त्या ऑलमोस्ट तुझ्या आई आहेत. हे आई सारख्या आहेत हे लक्षात घे. आई सारख्या आहेत हे लक्षात घे. माझं चुकलं बाबा. हे माझे संस्कार आहेत. नाही तुला बाबा. असं स्वप्न पडतच कसं हे मला कळत नाही. बाबा माझं चुकलं बाबा. हे माझे शिक्षण आहे. नाही बाबा नाही. अशी नाही 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 बाबा. नको बाबा. बाबा मी पाया पडते बाबा. अरे हो 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 हो. अरे हे काय आहे? हो हे काय आहे बाबा? अरे हे काय आहे सगळं? ओ बाबा, अहो कुठलं बेल्टचं ऑब्सेशन आहे तुम्हाला? काय एवढे पट्टे लावलेत तुम्ही? ही मारल्याशिवाय ऐकत नाही. हिची लायकी नाही, बेल्टनी झोडावं लागतं हिला. आणि ही बादली काय मागे? हे काय आहे? हा ते मी गच्चीवर जातो आणि टाकीतून नेहमी पाणी काढतो आणि तिथे आंघोळ करतो, त्यामुळे ते राहिले अंघोळ. आपण घरात बाथरूम आहे ना? हो, पण कधी कधी चेंज म्हणून मी ते करतो, पण तुम्ही ते पडू नका. सांग मला, हे का वागलीस तू? चुकलं माझं बाबा. आज मी लोकांना काय तोंड दाखवायचं? अहो बाबा. लोक काय म्हणतील? चुकलं माझं. मी उद्या म्यानमारला गेलो, लोक काय म्हणतील? ढोपकणे सासू हा, मी काय उत्तर द्यायचं? उद्या मी बँकॉकला गेलो. काय? मी उद्या बँकॉकला गेलो, लोक काय म्हणतील माझ्याकडे बघून? बँकॉक हे उत्तर द्यायचं. माझं चुकलं बाबा. ओ बाबा गप्प बसाव. ए तू उठ. शिवाली उठ. शिवाली उठ. बाबा तुम्ही इथे या. शिवाली उठ. का काय चुकलं तुझं? उगाच रडते काहीतरी. काय चुकलं? आणि तुम्ही हो, काय कळलं होतं तुम्हाला? माझी आई हिच्या स्वप्नात पडली, याच्यात एवढं काय चिडण्यासारखं? कोण रस्त्यावर तुम्हाला प्रश्न विचारायला उभे आहेत हो? हा, इथे या तुम्ही. इथे या. कुठे जायचंय तुम्हाला? म्यानमारला? बँकॉकला? कुत्रं ओळखतं का तुम्हाला तिथे? हा, पासपोर्ट आहे का? मग कसं जाणार तिकडे? का नाहीये पासपोर्ट? रिजेक्ट झाला. कसं काय? सेक्स या कॉलम मध्ये डिपेंड्स असं लिहिलं होतं. किती निर्लज्ज बाप आहे का तुझा? डिपेंड्स असं लिहिलं यांनी. कसा आहे का हा तुझा बाप? तू नको ना लक्ष देऊ. तू तिकडे नको लक्ष देऊ. तू तुझ्या व्याधींकडे लक्ष दे. काय व्याधी आहेत मला? तुला रडायला नाही येत आहे, कळतंय का? अगं शिवा. का रडत नाहीयेस यार निशिम? शिवाली शांत हो. शिवाली शांत हो. तुला कळतंय तू काय म्हणतेस? मी नाही रडत ही चांगली गोष्ट आहे. नाही. मला ऐक, 4 वर्ष झाली आपल्या लग्नाला आणि मी खुश आहे तुझ्या बरोबर. मला नाही वाटत रडावंसं, कारण मी आनंदी आहे. सगळं उत्तम सुरू आहे माझं. काय उत्तम चाललंय तुमचं? खोटं बोलताय तुम्ही. बाबा तुमचं जर उत्तर चाललं असतं ना, तर कल्याणला लहान मुलांची अभिनय शिबिर घेत फिरला नसतात. आयुष्यातलं पहिलं शिबिर बघितलं जिथे मुलांनी शिक्षकाला लाथ मारून हाकललं. बाबा बाबा हे कारण तुम्हाला रडायला पुरेसं नाहीये मला सांगा? हे पुरेसं नाहीये का मला सांगा? मी माझ्या पर्सनल आयुष्यात रडेन ना, याच्यावरून स्किट मध्ये का रडू? निशिम रडणार आहे. मी हात जोडते ना रे बाबू, रड शिवाली, ना. काय करते सगळं? का उगाच रडू मी? अरे मी कसं रडव तुला? तुला कळतंय का? तू मी काय करू? हिला वेड मी लागलाय काय का? करू? हा, निशिम तू इथे बस. तू बस. काय? बाबू बस 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 बस. हे बघ, हे बघ, दत्तू मोरे. हं. रड 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 ना. प्रियंका हाटे रड 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 रड. ओंकार पवार रडणार आहे. अगं का रडू मी या सगळ्यांचे फोटो बघून? कारण निशिम हे तुझ्या नंतर इंडस्ट्री मध्ये आलेत आणि यांची करिअर झाली आहे. सेलिब्रिटी म्हणून वावरतात, तू तिथेच घुटमळतोय सरे. बरं जाऊ दे. विराज जगताप आता तरी रडणार आहे. अगं पण याच्याकडे बघून का रडू मी?
नाही माहित कारण नाही लागत याच्याकडे बघून रडायला. असं बघितलं. रडणार रे, रडणार. अगं, पण नाही येते मला याला बघून रडायला. निशिम अरे हा तुझ्या नंतर येऊन सुवर्ण क्षणांच्या सोबती घेऊन गेलाय. अरे बाईच्या भूमिका करून जिंकतोय तर मी बाई असून सुद्धा मला मिळालेला नाही. नाही बस बस बाई नाही, हे बाई नाही. हे वाक्य मागे घे. नाही. काय? तू बाई आहेस हे वाक्य मागे. हा मला नाही पट. तू मला इथे का आणलंस मला सांग. हा महत्वाचं काम आहे म्हणून आणलंस ना. काय बाबू, महत्वाचं काम आहे. हेच महत्वाचं काम आहे बाबू. काय अरे बाबू तू रडला नाहीयेस ना रे. असं काय करतोयस रे. मी बघितलंय स्वतः तू काम करत असताना असे असे डोळे चोळत बसतो. चुरचुरतात ना रे तुझे डोळे. हो पण ते कामाच्या ताणामुळे होतं बाकी नाही काही नाही कामाचा ताण नाहीये तो. तो स्ट्रेस आहे तुमच्या डोळ्यातल्या. इकडे बाजू बाजू इकडे बसा. इकडे बसा. हे करा हा? डोळ्याचा हा करा. मोठा काय हा करा? हे, मोठे करा ना डोळे. हे मोठी कर. डोळे मोठे करा. हा बघा सरळ सरळ शिवाली दिसत नाही तुला ताण. बघा तुमच्या डोळ्याने तुम्हीच बघा. मी काही बोलत नाही बघा. काही येडे आहेत का हो. माझ्याच डोळ्यांनी मी कसं बघणार. अरे असं बघा ना पटकन. सराव नाही 2 महिने काय बावळा आहे का तुझा बाप. असंच कसं बघणार. माझे डोळे इथेच राहणार आहेत मी इथे बघेपर्यंत. काही बोलतात. हो मला तेच तुम्हाला सांगायचंय. हा ताण दिसतोय तुमच्या डोळ्यात. काय? अहो खरंच सांगतो मी. यासाठी तुम्ही रडलं पाहिजे. रडणं फार महत्वाचं आहे बेटा. बस तुला सांगतो बेटा. बेटा तुला एक सांगू. आपण जेव्हा जन्मतो लहान मूल जेव्हा जन्मतं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा काय करतं ते. सुसू. नाही बेटा. अगं रडतं ते रडतं नाही का पहिल्यांदी. म्हणजे रडण्याचा आणि आपल्या जीवनाचा किती जवळचा संबंध आहे मला सांग. बाबा मला माहिती आहे रडणं किती महत्वाचं आहे. अश्रू किती महत्वाचे आहे. त्यांनी उगाच थोडी नाटक बनवून ठेवलंय. अश्रूंनी झाली मुले. अश्रूंची झाली फुले. हे कुठलं नाटक आहे. अश्रूंनी झाली मुले. हो मी समजावतो तिला बेटा. अश्रूंनी अशी मुले होत नाहीत. हा पण मोर असतो ना मोर. लांडोरांनी जर मोराचे अश्रू टिपले असे तर मग त्याला मूल नका हो वाटेल ते सांगू नका तिला. वाचलं? आधीच ती बिनडोके. वाचलंय मी हे. काय वाचलंय ते व्हॉट्सअपवर शेअर करणारे मेसेज सांगत जाऊ नका. सिरियसली घेत जाऊ नका. अच्छा ते खोटं आहे. मग काय. अरे बापरे. ठीक. शिवाली मी तुला शेवटचं सांगतोय. तू येतेस का मी एकटा जाऊ. निशिम असं काय करतोय सरे. मला घरी जायचं. तू नेहमी असं करतोय. अगं तुझ्या चांगल्यासाठी सांगते ना मी. काय? चांगलं सांगितलं गेलं ना की तू दुर्लक्ष कर प्रत्येक गोष्टीकडे. जबाबदारी आहे ना. जबाबदारीने सांगते ना. शिवाली इकडे. मला कळलाय प्रॉब्लेम काय आहे तो. हा. इकडे 2 मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. कसा बाबा. माझ्याकडे एक झेलम उपाय आहे. अगं तू बाबा बाबा लागलं. बाबा चुकलं बाबा माझं. बरं केलंस बेटा. अशीच ठेचत राहा नांगी माझी. तर मी ताळ्यावर राहीन बेटा. सुपप मारलंस बेटा तू. याला सफाई म्हणतात. हे आता येऊन Thank you, बाबा. हे, बाळ, नाही. कुठले बापले येते रे. याच्यावर एक उपाय आहे. मी लिहिलेली एकांकिका. बाबा हो बाळा. एकांकिका लिहिली. हो मी एक एकांकिका लिहिली. अत्यंत सिरियस हृदय पिळवटून टाकणारी एकांकिका. हं? ती आजपर्यंत जेवढं वाचन केलंय मी त्या सगळ्या प्रेक्षकांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहिलेले आहेत. ती एकांकिका मी वाचली. 2 मिनिटात रडायला लागते. शिवाली मी नाही थांबणार. असं बघू नको. निशिम. मी नाही थांबणार. निशिम. हा बालिशपणा मला करायचंच नाहीये. बालिश बघ आता शिवाली. निघूया आपण. ऐक माझं. निशिम तू जर आता इथून गेलास ना तर तू बाबांच्या सोनेरी वाङ्मयाला मुकशील. चुलीत घाल तुझ्या बापाचं सोनेरी वाङ्मय. मला नाही ऐकायचंय ते मी मुकेन. असं काय कर? चल आपण निशिम, तुला माझी शपथ आहे. अरे तुला 100 वेळा सांगितलं शपथ देत जाऊ नकोस माझी म्हणून. शपथ आहे. बरं ठीक आहे थांबूया. ओ पटकन ऐकवाव. बस इथे बस. शिवाली हो बाबा. टॉवेल आण. टॉवेल कशाला. अश्रू पुसायला लागतील. जा 2-3 टॉवेल घेऊन या. बाबा जेवढा कॉन्फिडन्स दाखवताय ना मी जर रडलो नाही तर तुम्हाला रडवे ना मी. थांबा. टॉवेल दे त्यांना. टॉवेल दे. एक टॉवेल दे त्यांना. हा ऐकवा. तयारच आहे मी आता. एकांकिकेचं नाव दुःखाचा डोंगर. दिनांक हे गप्पे. दिनांक मध्ये काय रडण्यासारखं. दिनांक निशिम. अगं हो ज्या दिवशी एकांकी आलेली ती तारीख दिनांक. निशिम दिनांक. अगं मग काय
किती भावना शून्य आहेस रे निशिम. भावना बाबा, ज्या माणसाला दिनांक ऐकून त्याचं काळीच पिळवटून निघत नाही ना, तो दगड आहे. बापरे. बाबा, किती कोरडा आणि ठणठणीत पाषाण आहेस रे तू. बाबा, का बांधलं या ठणठणीत कोरड्या पाषाणाला माझ्या गळ्यात? वाजवे तो दगड टाकेल तुझ्या डोक्यात. एक मिनिट, दिनांकावर रडते. तू रिॲक्ट होऊ नकोस. ट्रीटमेंट सुरू झालेली आहे, ट्रीटमेंटचा भाग आहे. बस. निशिम चिडचिड. अगं, एवढं डोक्याला ताप. बस निशिम, ऐक, शांतपणे ऐक. हो चल, मला नको शिकव. आता पटकन वाचा. पडदा उघडतो. नको. सॉरी, मला काय झालं? नाही, नेहमी वाचून पण अहो पडदा उघडतो ना. पडदा उघडतो आणि रंगमंचाच्या मध्यभागी लाकडी टेबल असतं. नको. अहो बाबा, अरे माझं काही चुकतंय का? अहो काय करतोय? कोपऱ्यात एक लाकडी कपाट. ट्रीटमेंट सुरू आहे शिवाली, ट्रीटमेंट सुरू आहे. नाही का येते? नाही का म्हणते? का मीच का? नाही ना, नाही ना. हो 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 ना, हो ना. खूप सिरियस होते आपण. 2-3 पंच टाकूया याच्यात. माझ्या जागी येऊन ऐकाही एकांकिका. माझ्यासाठी कॉमेडीच चाललंय सगळं. निशिम, सिरियस नाहीच आहे याच्यात काही बाबा. निशिम, शांत राहा. आणि शेवटी ती म्हणते, कोण आहेस तू? हो ना, हो ना. नको नको नको. अरे नको नको. काय म्हणतोयस? बाबा, बाबा, नाही नाही. बाबा नको. शिवाली 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 उठ. हो ही बेशुद्ध पडली आहे. शिवाली शिवाली काय होतंय? थांब, थांबा, थांबा जरा. थांबा. शिवाली उठ. शिवाली थांब. शिवाली उठ. शिवाली उठ. बाबा, बाबा, बापरे बाबा, 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 किती ताकद आहे हो तुमच्या लेखणीमध्ये. बाबा, एखाद्या दगडालाही झिपरा फुटेल. झिपरा कुठून आणला? दगडाला पाझर फुटेल. झिपरा कुठून आला? झिपरा कधी फुटतो का? हा, ही एकांकिका आहे यांची. याच्यावर रडताय तुम्ही दोघं. किती गप्पा बस. काय सिरियस आहे? ओ बाबा, तुम्ही जे एकांकिका लिहिले ना, याच्यातलं पहिलं वाक्य आहे ना, पडदा उघडतो. त्या पडद्या सकट तुमची एकांकिका विंग्यात गेली पाहिजे आणि साल्ट बसली पाहिजे. निशिम, या लायकीची एकांकिका आहे तुमची. निशिम, कोणासाठी करतायत हे? परडेसाठी, बाकी काही नाही. कोणाही साठी करत नाही, फक्त परडेसाठी करता तिथे येऊन. मग तू कशाला आलास? 1 मिनिट. मला बोलू नकोस. मी हे परडेसाठी करत नाही. तुमची ही सिरीज सुरू राहावी ना, म्हणून येतो मी इथे. उपकार करतो तुमच्यावर, लक्षात ठेवा. 3 आठवड्या आधीचं इंटिमेशन द्यावं लागतं मला. ओ माय गॉड. तेव्हा येतो मी माझी डेट देऊन. आणि मी डेट दिल्याशिवाय तुझा हा लेखक श्री सुद्धा लिहित नाही स्क्रिप्टवर. हे लक्षात ठेव, कळलं का? ओके. मला शिकवतायत. येतेस तू की मी एकटा जाऊ? निशिम, येतेस का तू? एक शेवटचा उपाय. बसा तुम्ही, निशिम, खूप झाला आता. माझी शपथ आहे, जाऊ नको. इथे ये. 2 मिनिटं थांबा. काय बाबा? हे हा बाम त्याच्या डोळ्याला लावायचा. कसा रडत नाही बघतो, त्याचा बाप पण रडेल. बाबा, कसं मी सांगतो, त्याचं लक्ष नसताना बाम लावायचा. कसा? अरे तो असा उभा असेल तर जाऊन असा लावायचा. हा